तर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं की आपण जेसीबी आमच्या शेतात चालू आहे आणि रोज संध्याकाळी मी त्या शेतात येऊन लागतो जेसीबीचं काम बघायला. पण दुपारी आलो होतो शेतात येऊन पाहतो इथं कोणतरी एवढा मोठा केळा घेऊन आलेलो होतो. मग गावरान केळं बघताच तापात आणि मी 2-4 केळ्या दाबूनच घेतल्या. आणि पुढच्या दिवशी सकाळी सकाळी आंघोळ बिंघोळ करून मी आता चाललो बिलकुलला. पिंटात त्यांना गेला कारण की काही कामाने पिंटात त्यामध्ये येत होते. त्यांनी घेऊन घरी आलोच होतो की मागे येऊन पाहत होतो इकडे आमचे नाना अननस कापामध्ये व्यस्त होते. अननस कापताच त्याच्यावर मीठ टाकून 2-4 पुढे आणून घेतो कारण की अननस तर आपल्याला आवडतं फळ आहे. अननस खाऊन झालं होतं संध्याकाळपर्यंत एका कामातच चुकून गेला होता. त्याच्यात ब्लॉग करायचं आठवणच नाही राहिली. मग संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते काम आवरल्यावर मोठी गाडी घेऊन आता त्यांना बिलकुलला सोडायला घेतो आणि इथूनच डायरेक्ट कृष्णन त्यांना त्यांच्या मामाच्या गावाला सोडून देतो. आणि घरी येताच तर सध्या आपल्या उन्हाळ्यात ते एकच काम घरचे गोड आणि फ्रीज मध्ये ठेवलेले थंड थंड आंबे खायचे. आंबे खाताच ताप येऊन लागतो मशीन मागे कारण की इकडे दूध काढणं चालू होतं. अर्ध्या तासात इकडे दूध काढून झालंच होतं की तेवढा तापात येऊन लागतो आणि मला घरून घेताच तापात आणि येऊन लागतो शेतात कारण की आता रात्री 8 वाजेपर्यंत आम्हाला जेसीबी कडे थांबायचं होतं. पण इकडे येताच तर जेसीबी ट्रॅक्टरचा मोठा कांडून जातो. तो कांड बघायसाठी उद्याचा ब्लॉग नक्की बघा. पण तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.